एक एरंडीचा तेल नशी रे बापू, तेल काढतो आता लगेच दिवसाचा नाही का, तेल संपला होता. हा एरंडीचं झाड. याचे तेल निघते का? हो, पहिली वेळेस ऐकतो बाबा एरंडी. चल बरं तुला काढून देतो. आमचे जुने माय बाप होते ना पहिल्याच्या पिढीतले, तर घरीच काढायचे तेल. हो, तेल दाखवतो आता तुला मी कसं करतो तयार. तर एरंडीचा तेल कमी गुणकारी काय का. मग केस मी ह्या डोक्याला नाही का, त्या केसायला हा एरंडीचा तेलच लावतो बापा, म्हणून तर माझे केस गिस नाही पिकले. माहित आहे का? भाजी बनवणे खाते का? हो, याचा बाराही खातात भाजी बनवून. हे डोडे येतात ना, तो बार ते त्यांना आणलो नाही का, तो बार नाही का तोडाचा, उकडून टाकायचा, हिरव्या मिरच्या, टमाटर, थोडेसे पोपटीचे दाणे टाकायचा. हो, त्या बारामध्ये एक नंबर भाजी लागते. आणि पाय नाही दुखत, काही नाही. तुझं शरीर दुखत असेल तरी नाही का पूर्ण ब्लड सर्क्युलेशन होते. हो, त्या बारा ना तो बाराच्या झाडाला त्याची भाजी. गोंदे गोंदे लागतात. हे आता फळ होते, याच्या अंदर हे बी आहे. हे बी पाय मी काढून ठेवले आहे पहिलं इथं. हे बी आहे, हे बिया फळाचा हा काढून ठेवला पेस्ट. आता हे 2-3 दिवस राहिले काय तर बी होते आपले जमतात का? वले नाही, आता हे तिच्यात त्याच्यातून बिया निघतात. हे फलतात, अंदर बी आहे त्याच्या. मग हे काढायचा, हे असे खलबत्यात नाही का, हे असे काढून टाकायचा. हा काढला आहे माझा. हा असा पेस्ट होते. हा पेस्ट हा नाही का. हा आता चुला आहे ते, ती पाणी टाकायचा. हा खदोखद शिजू द्यायचा. नाही, पाणी गरम होऊ द्यायचा. हा, आपण कशी दार करतो ना वरतून तशा प्रकारे आता अंडणाला येते. हा पेस्ट येते टाकायचा. हा, आता हा शिजते खदोखदो झाला. याची प्रक्रिया शिजली. तर मग हा खदोखद शिजल्यानंतर हा वरतच आता एवढा पाय येणं पाय ना. हा बाय तेल उपनावते पूर्ण पाय. हा बाय, हा तेल उपनावते. हा तेल काढत राहायचा जसा येते तसा. हा बाय, हा असा असा काढत राहायचा. हा 2-4 गण असा मस्त वरत येते तेल. हो, आपणच तेल येते तो काढायचा. तो काढत जायचा. मग एक गण झाला तर पुन्हा हा येते इस्त्या मांडायचा, कडवाचा. हा एक नंबर एरंडीचा तेल होते. हा एरंडीचा तेल केसायला आता मोठ नाही दिपत लोक नाही का, मोठ्याच्या नाळ्याला. आम्ही मी एरंडीचं तेलच लावतो डोक्याला, म्हणून तर माझे केस नाही का काळे आहेत बापू. आताच्या पोराला सांगलं तर चिकटते.